बीज रोपण व बीज बोळे कार्यशाळा उत्साहात पार पडली। सातारा वडूज नगरपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित बीज रोपण व बीज बोळे कार्यशाळा हा उपक्रम आज मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून पार पडला। या कार्यशाळेसाठी प्रयास सामाजिक संस्था, हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज, शिवाई माध्यमिक विद्यालय, ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, सेवागिरी इंग्लिश मीडियम स्कूल, तहसील कार्यालय वडूज, महावितरण, पत्रकार संघ वडूज व इतर अनेक प्रशासकीय कार्यालयांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे, उपनगराध्यक्ष श्री सोमनाथ जाधव, नगरसेविका व नगरसेवक उपस्थित होते। प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कुंडलिक मांडवे व प्रतिनिधी संतोष चव्हाण यांच्या वतीने बीज उपलब्ध करून देण्यात आले। पत्रकार संघाचे शेखर जाधव व त्यांच्या टीमने बीज बोळ्यांसाठी पिशव्यांची तरतूद केली आणि तहसील कार्यालय वडूज यांनी गांडूळ खत पुरवले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत नगरसेवक अभय देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रसाद जगदाळे यांनी केले। नगराध्यक्षा सौ रेश्मा बनसोडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की हरित वडूज साकारण्यासाठी वडूज नगरपंचायत स्वतः पुढाकार घेणार आहे। तहसीलदार सौ माने मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, महसूल विभाग हरित वडूज मोहिमेत सहभागी राहणार आहे। आपण सर्वजण एकत्र येऊन वडूजचे हरित स्वप्न पूर्ण करूया, असे आवाहन त्यांनी केले। प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कुंडलिक मांडवे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, वडूजमध्ये प्लास्टिक बंदीसाठी प्रयत्नशील राहून आपण एकत्र येऊन ही प्लास्टिक बंदी यशस्वी करूया। तसेच त्यांनी जाहीर केले की प्रयास सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने व सर्व विभागांच्या सहकार्याने येत्या जुलै महिन्यात वडूजमध्ये 1,11,111 वृक्षारोपण करण्याचा मानस आहे। या उपक्रमाला वडूज नगरपंचायतीने दिलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आगामी काळात हरित वडूज साकारण्यासाठी ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे। या अभियानात प्रयास सामाजिक संस्था, पत्रकार संघ, तहसील कार्यालय वडूज, सर्व शाळा व महाविद्यालये, शहरातील विविध सामाजिक संघटना व इतर प्रशासकीय संस्था सक्रिय सहभाग घेणार आहेत। या कार्यक्रमात वडूज नगरपंचायतीच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने, विशेषतः आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण व सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला। वडूज नगरपंचायतीच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन, हरित वडूज मोहिमेत सहभागी व्हा आणि पर्यावरण रक्षणाच्या कार्यात आपले योगदान द्या। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री लालासाहेब माने पाटील, वडूज, सातारा। सन्माननीय तहसीलदार यांचा छोटंसं रूप देऊन या ठिकाणी सन्मान होतोय। सगळ्यांनी टाळ्या वाजवलं तर जरा बरं होईल। धन्यवाद। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमात इंग्लिश मीडियम स्कूलच्या मॅडम या ठिकाणी, सेवागिरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या टाळ्या वाजवून सगळे आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचे विद्यार्थी उपस्थित झाले। त्याचबरोबर लोकसहभाग असावा हे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आलं आणि ह्यासाठी बियांचं सोय उपलब्ध प्रयास सामाजिक संस्थेने केली आणि बॅग्स ज्या आपल्याला बीज रोपणासाठी दिलेल्या आहेत त्या पत्रकार संघाचं नगरपंचायतीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन। आपण सर्व प्रशासकीय कार्यालयाशी संपर्क साधलेला आहे आणि आपण सर्व मिळून खटाव तालुक्यामध्ये 1,11,111 झाडं लावण्याचा संकल्प केला आहे। त्यामध्ये सर्व सामाजिक संस्था, आध्यात्मिक संस्था, आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, समर्थ बैठक असेल, त्या सर्वांना जे प्रयास सामाजिक संस्थेने यावर्षी 1,11,111 वृक्ष लागवडीचा संकल्प दिलेला आहे। यासाठी आमच्यासोबत वडूज नगरपंचायत, वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, शिक्षण विभाग, वडूजमधील महाविद्यालय हे आमच्यासोबत आहे। नगरपंचायत हद्दीतील सर्व झाडांची जबाबदारी म्हणजे घेतलेले आहे। तर आम्ही हा जो संकल्प आहे 1,11,111 वृक्ष लागवडीचा, तो या वर्षी आम्ही पावसाळ्यामध्ये 15 जुलै ते 31 जुलै या कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। गोळा बीज रोपण आपण या निमित्त आपण कार्यशाळाचं आयोजन केलं। खरं तर आपले प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मांडवे सर यांनी खरंच म्हणजे मी आज महिना झाला मी इथं नगराध्यक्ष म्हणून माझी निवड झाली, पण त्यांनी मला प्रत्येक वेळी सांगितलं की मॅडम आपल्याला ह्या पद्धतीनं काम करायला लागेल। वृक्षारोपण जर करायचं असेल तर बीज रोपण आपल्याला अगोदर करायला लागेल। बीज रोपण करून आपण प्रत्येक ठिकाणी आपण ते रोपं लावली आपण जून मध्ये, तर आपण एक वृक्ष तयार करू शकतो। आणि आज इथं शाळेला सुट्टी असताना, मे महिना असताना हक्काची सुट्टी आहे मुलांची,
आज आपले न्यू ऑक्सफर्डचे अध्यक्ष तुषार गोडसे इथं हजर झाले आणि आपल्या सेवागिरी शाळेच्या मॅडम आपली मुलं छोटी छोटी घेऊन इथं आज एवढ्या भरूनात सुद्धा खरंच आलेत. मी त्यांचा आभार मानते. आपला कर्मचारी स्टाफ, आरोग्य विभाग स्टाफ, सगळ्या स्टाफची सगळे कर्मचारी आणि वडूज मधले आमचे नगरसेविका आज एवढं ऊन असताना सुद्धा सगळे आणि आपले पत्रकार बंधू मेन त्यांचं मी आभार मानते की खरंच आज सगळे इथं हजर झाले. आपण 5 मिनिटात त्यांना सांगितलं होतं पण ते खरंच लगेच हजर झाले. आपले हुतात्मा शाळेचे अध्यक्ष आपले कांबळे साहेब हे पण इथं हजर झाले आणि त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते आणि धन्यवाद करते. जय अध्यक्ष त्यांच्यातले सहकारी पूर्ण आपले हुतात्मा हायस्कूलचे सर कांबळे सर हे आम्ही सगळे मिळून प्रयास सामाजिक संस्थेला वडूज नगरपंचायततर्फे आम्ही सहकार्य करू. अगदी लागेल तो आम्ही त्यांना मदत करू आणि त्यात आम्ही सगळे नगरपंचायतचे वडूज नगरपंचायततर्फे आणि वडूजमधील सर्व ग्रामपंचायततर्फे आपण त्यांना सहकार्य करू. आपल्या वडूज नगरपंचायतीनं घेतलेल्या इनिशिएटिव्हमध्ये वडूज नगरपंचायत, वडूज तहसील कार्यालय, प्रयास सामाजिक विकास संघटना आणि सर्व अनेक संघटनांच्या मार्फत आपलं जे हिरवगार वडूज करण्याचा संकल्प आहे त्याच्यामध्ये वडूज शिक्षण विकास मंडळाच्या हुतात्मा परशुराम विद्यालय या आमच्या संस्थेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्तानं आम्ही 75,000 बिया उपलब्ध करून देण्याचा संकल्प या निमित्तानं करत आहोत.